नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात? मालिकेचा आनंद घेताय ना? मालिकेचा आनंद घेतलाच पाहिजे जेणेकरून आपण आपलं टेन्शन विसरून जातो. तर आता होतं असं की अर्णव खूप रागवलेला आहे ईश्वरीवरती. आता अर्णवचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. ईश्वरी त्याचा गैरसमज घालवण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव काही ऐकत नाही. तर ईश्वरी तिच्या नंदेकडे जाते आणि म्हणते, मी असं काय करू की अर्णव सर माझ्याशी बोलतील. त्यावेळेस ईश्वरीची नंदीला एक त्याचा लहानपणचा टेप देते, ज्यामध्ये त्यांचे लहानपणचे रेकॉर्डिंग असतात, त्याच्या आईचे रेकॉर्डिंग असतात. ईश्वरी ऐकते आणि काही रेकॉर्डिंग ब्लँक असल्यामुळे ईश्वरी स्वतःचा आवाज तिथे रेकॉर्ड करते. ती ते अर्णवला देते. अर्णव आधी नाही नाही म्हणतो. नंतर ईश्वरी त्याच्या गाडीत ठेवून देते. तर अर्णव ते ऐकतो आणि गाडीच्या खाली उतरून तो रेकॉर्डचा टेप फोडून टाकतो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, माझ्या रागामुळे ह्यांनी ह्यांच्या बालपणीच्याही आठवणी का पुसल्या असतील. तर ईश्वरी म्हणते, काही झालं ना तरी मी अर्णव सरांचा राग घालवणारच. तर इकडे आता ईश्वरीची आईसुद्धा खूप टेन्शनमध्ये असते की बाबा असं काय करू मी जेणेकरून अर्णवचा राग जाईल किंवा अर्णवचा हा गैरसमज दूर होईल. ईश्वरीचे वडील ना तिला अक्षरावरून मदत करतात आणि ते तिला एका पत्रकाराचे नाव सांगतात, जेणेकरून त्या पत्रकारापासून ह्यांना काहीतरी मदत मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी मस्त अशी पुऱ्या केलेल्या असतात. अर्णव नाश्त्याला येतो तेव्हा पुरी टम्म फुगलेली असते. तो फोडताना त्याचा हात भासतो. ईश्वरी तो पुरी फोडते, त्यातून वाफ बाहेर येते. ईश्वरी म्हणते, राग ही असाच घालवायचा असतो. अर्णव सर, एक दिवस असा येईल ना, मी तुम्हाला ह्या गैरसमजातून बाहेर काढेन आणि तुमचा राग नक्कीच घालेन. आता ईश्वरीच्या ह्या प्रयत्नांना यश येईल का नाही हे पुढील एपिसोडमध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत चला बाय बाय. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.